हाय हॅलो नमस्कार सर्व गोड ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण सांडगे बनवणार आहोत। तर मी कशा पद्धतीने सांडगे बनवत असते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सांडगे बनवण्यासाठी मी कोणकोणत्या डाळी घेत असते आणि कोणकोणत्या डाळी मी स्किप करणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर चला आपण आता कोणकोणत्या डाळी घेणार आहोत आणि प्रमाण किती घ्यायचं आहे आणि मी सांडगे कशा पद्धतीने बनवते तेही दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। पारंपरिक पद्धतीने इथे मी सांडगे बनवणार आहे। आज आपल्याला सांडगे बनवायचे आहेत, त्यासाठी येथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळी कमी जास्त करू शकतात। तर ह्या सर्व डाळी आपण आता मिक्स करून घेतलेल्या आहेत। तर आपण आता स्वच्छ पाण्याने ह्या डाळी धुवून घ्यायच्या। डाळ आपण स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला डाळ 2-4 घंटे ही भिजून द्यायची आहे। त्यासाठी आपण भरपूर पाणी यामध्ये घालायचं। तर 1 किलोचं येथे मी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे। 2-4 घंट्याच्या नंतर तुम्ही पाहू शकतात मस्त अशी ही डाळ भिजलेली आहे। आणि आपण आता यामध्ये कोणकोणते मसाले घालायचे आहेत ते दाखवते। हिरवी मिरची, लसूण, जिरे, त्यानंतर पुदिना आणि खूप सारी कोथिंबीर यामध्ये घालणार आहोत। तर ही डाळ आपण आता मिक्सरमध्ये ठोसर अशी बारीक करून घ्यायची आहे। तर पारंपरिक पद्धतीने येथे मी सांडगे बनवणार आहे, त्यामुळे आपण गिरणीवरून हे पीठ दळून आणलेलं नाही, मिक्सरवरतीच आपण डाळ ठोसर अशी बारीक करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने सांडगे खूप छान लागतात, त्यामुळं म्हटलं आपण मिक्सरवरतीच डाळ बारीक करून घेऊया। तर चांगली जर डाळ भिजली तरच मग मिक्सरवरती लवकर बारीक होते। डाळ आपण बारीक करत असताना भांड्यामध्ये बिलकुलही पाणी ओतायचं नाही। जर पाणी ओतलं तर मग आपले सांडगे व्यवस्थित तोडता येणार नाहीत। त्यामुळं तर पहा थोडं थोडा घास घालायचा आणि त्यानंतर मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे। तर हे सांडगे बनवण्यासाठी खूप सारी मेहनत आहे, परंतु चवीला खूप छान लागतात, त्यामुळं अशा पद्धतीने सांडगे बनायला काही हरकत नाही। तर पहा माझं थोडं थोडं मिक्सरमध्ये घास घालायचा बारीक करायचं चालू होतं। त्यानंतर इकडं ओमचं मज्जा मस्ती चालू होती, टी व्ही पाहत होता। परंतु आई काय करती हे पाहण्यासाठी किचनमध्ये त्याची चक्कर चालू होती आणि मज्जा मस्ती चालूच राहते त्याची दिवसभर। तर मी जोपर्यंत कामामध्ये आहे तोपर्यंत त्याला म्हटलं तू टी व्ही पहा आणि नंतर माझं काम आवरल्यानंतर तुला अभ्यास देईन। तर तुम्ही पाहू शकतात कशी मस्ती चालू आहे त्याची। तर आपल्याला बँगलोरमध्ये मटकीची डाळ भेटलेली नाही, त्यामुळं मग मी सांडग्यामध्ये मटकीची डाळ घातलेली नाही। जर तुम्हाला भेटली तर सांडग्यामध्ये मटकीची डाळ आवर्जून घाला, कारण की चवीला अजूनच खूप छान लागते। त्यामुळं तर मी घातलेली नाही, तुम्ही घालू शकतात। सांडगे बनवण्यासाठी येथे आपण पूर्ण डाळ आता ठोसर अशी बारीक करून घेतलेली आहे आणि एकाच वेळेस ही बारीक होत नाही, त्यामुळं मग मी 2 वेळेस मिक्सरमध्ये घालून ठोसर अशी बारीक करून घेतलेली आहे। तर यामध्ये काही साहित्य घालूया। लसूण, जिरे, हिरवी मिरची, पुदिना हे सर्व साहित्य यामध्ये घालायचे आहेत। तर यामध्ये आपण आता खूप सारी कोथिंबीर घालूया। कोथिंबीरचे येथे आपण जास्त प्रमाण घेतलेले आहे, कारण की सांडगे खूप छान लागतात जास्त कोथिंबीर जर असेल तर। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। त्यानंतर आपण 2 चम्मच यामध्ये हळदी पावडर घालूया। तर पिठामध्ये आपण आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। तर इतका मस्त असा सुगंध येत आहे की लसूण, हिरवी मिरची हे घातल्यामुळं। तर पहा अशा पद्धतीने पूर्ण आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे। तर चला आपण आता सांडगे घालूया। सांडगे घालण्या अगोदर सर्वात आधी 5 पांडवांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग सांडगे घालायला घ्यायचे आहेत, कारण की पूर्वीच्या बायका जे उन्हाळी वाळवणाचे जे पदार्थ बनवायच्या ना, तर सर्वात आधी सांडगे घालायच्या। सर्व बायका एकत्र येऊन एकमेकीचं करू लागायच्या आणि त्यानंतरच मग दुसरे पदार्थ बनवायला घ्यायच्या। तर पहा अशा पद्धतीने आपण आता सर्व सांडगे घालून घेऊया।
तर येथे तुम्हाला सांडगे घालत असताना थोडंसं मोठाले दिसत आहे, परंतु वाळल्याच्या नंतर हे सांडगे बारीक होतात आणि भाजीत टाकल्याच्या नंतर परत इतकेच फुगले जातात मस्तच. तर सर्व सांडगे आपले आता घालून झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात मस्त असे हे सांडगे बनून झालेले आहेत. तर सांडगे येथे आपण फॅनच्याच हवेला सुकायला ठेवलेले आहेत, कारण की आपल्याकडं ऊन नसल्यामुळं फॅनच्याच हवेला आपण हे वाळू घालणार आहोत. तर येथे पाहू शकता 2 दिवसाच्या नंतर हे सांडगे मस्त असे वाळलेले आहेत आणि बघता क्षणी खावेसे वाटतात असेही सांडगे तयार झालेले आहेत. जेव्हा आपल्या घरामध्ये भाजी जर नसेल त्यावेळेस आपण सांडग्याची भाजी बनवू शकतो. आणि उन्हाळा आता सुरू झालेला आहे, जेव्हा आंबे पिकतात ना, रसासोबतही खाण्यासाठी सांडग्याची भाजी खूप छान लागते. सांडग्याला आमच्याकडं वडे बोलतात, तर तुमच्याकडं काय बोलतात ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर मस्त असे आपले हे वडे तयार झालेले आहेत. इथून पुढचे व्हिडिओ उन्हाळी वाळवण्याचे असणार आहेत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहत जा. आवडल्यास लाईक करत जा आणि माझे हे सांडगे तुम्हाला कसे वाटले आहे कमेंटद्वारे नक्की सांगा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.